नमस्कार मित्रांनो, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचं नवीन चॅप्टर सुरू करतो आहे. चॅप्टरचं नाव आहे बेसिक क्वांटम केमिस्ट्री. क्वांटम केमिस्ट्री म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याला काय म्हणणार आपण मित्रांनो, क्वांटम मेकॅनिक्स. हे जे क्वांटम मेकॅनिक्स आहे हे ज्या बेसिक थेअरीवर डिपेंड आहे, म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा जो गाभा आहे, जो त्याला आपण त्याला ढाचा म्हणू शकतो, त्याला आपण म्हणणार मित्रांनो क्लासिकल मेकॅनिक्स. आपण बघतो आहे बेसिक क्वांटम केमिस्ट्री. क्वांटम केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, क्वांटम मेकॅनिक्सचा. आणि क्वांटम मेकॅनिक्सचा बेस किंवा क्वांटम मेकॅनिक्स कशावर आधारित आहे, क्लासिकल मेकॅनिक्स. आता हे क्लासिकल मेकॅनिक्स कोणी इन्व्हेंट केलं किंवा कोणी शोधून काढलं, तर दोन सायंटिस्ट आहेत, एक न्यूटन आणि दुसरा आहे लेबनिझ. ओके मित्रांनो, क्लासिकल मेकॅनिक्स आता आपण म्हटलं की कोणी याच्यावर जास्त अभ्यास केला काय, कोणी शोधून काढलं आहे, तर दोन सायंटिस्ट आहेत. कोण आहे ते, न्यूटन. आपलं न्यूटन्सबद्दल, त्याच्या शोधांबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. आणि दुसरा आहे लेबनिझ. कुठल्या शतकामध्ये त्यांनी या क्लासिकल मेकॅनिक्सचा अभ्यास केला किंवा कुठल्या शतकामध्ये त्यांनी केला हे सगळं अभ्यास, तर 17व्या शतकामध्ये. इन 17th century न्यूटन अँड लेबनिझ हॅज मेड अ डीप स्टडी ऑन क्लासिकल मेकॅनिक्स. त्यांनी क्लासिकल मेकॅनिक ही कन्सेप्ट काढली. मित्रांनो, या क्लासिकल मेकॅनिक्सच्या कन्सेप्टच्या माध्यमातून जे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, मोठे मोठे ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो मोठे मोठे ऑब्जेक्ट्स म्हणजे कोणते, स्पेस क्राफ्ट्स किंवा स्पेस जेट्स. म्हणजे अवकाश जे काय अंतराळ स्थानकं आहेत, त्याच्यानंतर प्लॅनेट्स म्हणजे काय मित्रांनो, ग्रह. स्टार्स म्हणजे काय, तारे. आणि गॅलेक्सी म्हणजे काय, तर आकाशगंगा. आपली जे सौरमंडल आहे मित्रांनो, ते सौरमंडल कोणत्या गॅलेक्सीचा भाग आहे, तर मिल्की वे ही जी गॅलेक्सी आहे त्या गॅलेक्सीमध्ये आपलं सौरमंडल आहे. मग हे जे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, मोठे मोठे जे काय वस्तू आहेत, वस्तू आपण म्हणू शकतो मराठी भाषेमध्ये, या वस्तूंचा मोशन, या वस्तूंची हालचाल जर आपण प्रेडिक्ट करू शकलो असेल, तर ते कोणाच्यामुळे शक्य झालं आहे, क्लासिकल मेकॅनिक्समुळे. क्लासिकल मेकॅनिक्स can predict the motion of macro objects. मॅक्रो आणि मायक्रो. मॅक्रो म्हणजे मोठे आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म. जे मॅक्रो ऑब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हे स्पेस क्राफ्ट्स असेल, ग्रह, तारे, आकाशगंगा यांचं परिभ्रमण समजा आजच्या तारखेला ते एका दिशेला आहे, तर पुढच्या 10 वर्षांनी ते कोणत्या ठिकाणी सापडतील किंवा त्यांचं स्थान कोणतं असेल, हे आपण कोणाच्या मदतीने प्रेडिक्ट करू शकलो, तर ह्या क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने. मित्रांनो, अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, धूमकेतू. जगप्रसिद्ध धूमकेतू, हॅलेचा धूमकेतू. तो आपल्याला दर 76 वर्षांनी दिसतो. तर 76 वर्षांनी तो कसा दिसतो, 76 वर्षांनीच का दिसतो, हे जे प्रेडिक्शन केलं गेलं आहे, त्या प्रेडिक्शन करण्यामागची जी बेसिक थिअरी आहे, त्या बेसिक थिअरीला आपण काय म्हणतोय, क्लासिकल मेकॅनिक्स. मग क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने आपण कोणाचं मोशन प्रेडिक्ट करू शकतो, मॅक्रो ऑब्जेक्ट्सचं, बरोबर. पण मित्रांनो, जे मायक्रो ऑब्जेक्ट्स आहेत, जे अतिसूक्ष्म वस्तू आहेत, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन्स आता या सेकंदाला समजा या पोझिशनला आहे इलेक्ट्रॉन, तर पुढच्या काही सेकंदानंतर तो कुठे असेल, त्याची एक्झॅक्ट पोझिशन कुठे असेल, हे मात्र या जे क्लासिकल मेकॅनिक्स आहे, या क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने आपण व्यवस्थितरित्या दाखवू शकत नाही. मग हे क्लासिकल मेकॅनिक्सचे फेल्युअर्स कोणकोणते आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. सो वी आर डिस्कसिंग हिअर द फेल्युअर्स ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. सो क्लासिकल मेकॅनिक्स हॅज इन्व्हेंटेड बाय न्यूटन अँड लेबनिझ इन 17th century. With the help of classical mechanics, we can predict the motion of micro objects such as spacecrafts, planets, stars, galaxies, etc. But these classical mechanics fails to explain the motion of micro objects. So now we are going to discuss the failures of classical mechanics. कोणकोणते फेल्युअर्स आहेत, कोणकोणते अपयश आहेत, ते आपण बघतोय.
मित्रांनो, आपण डिस्कस करतोय फेलियर्स ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. पहिलं जर अपयश आहे क्लासिकल मेकॅनिक्सचं तर ते आहे ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडी म्हणजे काय? एक परफेक्टली ब्लॅक ऑब्जेक्ट जो रेडिएशन काय करू शकतो? ॲब्सॉर्ब करू शकतो. आणि रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं की त्याचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलं की तो त्याच्यातून लाईट इमिट करतो. लाईट इमिट करतो म्हणजे काय करतो? तो रेडिएशन बाहेर टाकतो. मग ह्या रेडिएशन बाहेर टाकल्यानंतर जो आपण ग्राफ काढतो त्या ग्राफमध्ये ज्या कर्व्ज मिळतात आपल्याला, त्या कर्व्सचं बेसिक एक्सप्लेनेशन, त्या कर्व्स कशामुळे मिळालं आहे, त्या कर्व्सच्या मागचा उद्देश काय, ते मात्र क्लासिकल मेकॅनिक्स च्या मदतीने आपण सिद्ध करू शकत नाही. काय म्हणतो आपण? ब्लॅक बॉडी म्हणजे काय? तर एक परफेक्टली पूर्णपणे ब्लॅक ऑब्जेक्ट, तो काय करू शकतो? रेडिएशन ॲब्सॉर्ब करू शकतो. आणि रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं आणि तो लाईट इमिट करतो. लाईट इमिट केल्यामुळे जे कर्व मिळतात, जो ग्राफ मिळतो, त्या ग्राफमधल्या त्या कर्वचं नेचर आपण या क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने शोधून काढू शकत नाही. हे पहिलं फेल्युअर झालं. दुसरं फेल्युअर आपण बघूयात आता. आपण हे जे ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे ते येत्या काही लेक्चर्समध्ये त्याचा आपण डिटेल अभ्यास करणारच आहोत. दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा अभ्यास करत असताना काही जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत त्या एक्सपेरिमेंटचे, फॉर एक्झाम्पल एनर्जी, त्याच्यानंतर इंटेन्सिटी ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट, हे जे आहे ह्या 2 फिजिकल पॅरामीटर्स आपण क्लासिकल मेकॅनिक्सने प्रूव्ह करू शकतो. कोणकोणते आहे मित्रांनो? फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत किंवा जे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सच एनर्जी, त्यामध्ये निर्माण होणारी एनर्जी, किंवा जो मोनोक्रोमॅटिक लाईट आहे त्याची इंटेन्सिटी किती असावी, एनर्जी किती जनरेट होतं, या ज्या बेसिक पॅरामीटर्स आहेत, बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, या बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक आपण क्लासिकल मेकॅनिक्सच्या माध्यमातून प्रूव्ह करू शकत नाही. हे झालं दुसरं अपयश. तिसरं अपयश आपण बघूयात आता. हीट कॅपॅसिटी, डेल्टा CP. हीट अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्सच्या मध्ये हीट कॅपॅसिटी क्लासिकल मेकॅनिक्सच्या मतानुसार हीट कॅपॅसिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे हीट कॅपॅसिटी मेजर करत असताना टेम्परेचरवर ते डिपेंड राहत नाही. हे कोणाचं मत आहे? क्लासिकल मेकॅनिक्सचं. पण मित्रांनो, ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केले गेले त्यावेळेस मिळणारे जे रिझल्ट्स होते ते रिझल्ट्स पूर्णपणे कॉन्ट्रडिक्ट होते. त्या रिझल्ट्समध्ये हीट कॅपॅसिटी ही कशावर डिपेंड होती? टेम्परेचरवर डिपेंड होते. मग हे कॉन्ट्रडिक्शन जे आहे ते सुद्धा क्लासिकल मेकॅनिक्स प्रूव्ह करू शकत नाही. परत सांगतो, ॲज पर द क्लासिकल मेकॅनिक्स हीट कॅपॅसिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, बट एक्सपेरिमेंटल डाटा कॉन्ट्रडिक्ट्स द प्रेडिक्शन. सो क्लासिकल मेकॅनिक्स फेल्स टू एक्सप्लेन such kind of controversy related to heat capacity. This is the third failure. The next failure is, पुढचं जे क्लासिकल मेकॅनिक्सचं अपयश आहे ते आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर कोणी शोधून काढलं आहे? रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने. मित्रांनो, आपण आताच म्हटलं की क्लासिकल पिक्चर ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचं जे काय क्लासिकल पिक्चर आहे इज बेस्ड ऑन प्लॅनेटरी मॉडेल ऑफ रुदरफोर्ड. रुदरफोर्डचं जे प्लॅनेटरी मॉडेल आहे त्या प्लॅनेटरी मॉडेलवर हे ॲटमचं क्लासिकल पिक्चर बेस्ड होतं. त्या ॲटमचा ज्यावेळेस आपण स्पेक्ट्रा घेतला गेला, तो जो स्पेक्ट्रा मिळाला आहे, क्लासिकल मेकॅनिक फेल्ड टू एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल स्पेक्ट्रम. तो जो एक्सपेरिमेंटल स्पेक्ट्रम त्या ठिकाणी आपल्याला मिळाला, त्या स्पेक्ट्रमचं ॲनालिसिस आणि रुदरफोर्डने दिलेलं प्लॅनेटरी मॉडेल, या दोघींमध्ये त्या ठिकाणी काय दिसून होते? कॉन्ट्रडिक्शन दिसून होते. रुदरफोर्डने जे ॲटॉमिक मॉडेल सांगितलं त्या ॲटॉमिक मॉडेलचं ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटल स्पेक्ट्रा घेतला, त्या क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने ते मॉडेल आणि स्पेक्ट्रा यांचे जे काय प्रेडिक्शन्स होते, यांचे जे काय पॉस्टुलेट्स होते त्या ठिकाणी ते मॅच होत नव्हते. सो क्लासिकल मेकॅनिक्स फेल टू एक्सप्लेन द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. हे झालं त्याचं अपयश पुढचं. त्याच्यानंतर पुढचं अपयश आपण बघूया त्याचं. मित्रांनो, 1704 मध्ये न्यूटनने सांगितलं की लाईट हा कशाचा बनलेला आहे? पार्टिकल्सचा बनलेला आहे.
लाईट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. कधी? 1704 मध्ये. 1818व्या शतकामध्ये ज्यावेळेस डाल्टनने डबल सॉल्ट एक्सपेरिमेंट केला, कोणता? डबल सॉल्ट एक्सपेरिमेंट केला, त्यावेळेस त्याला असं आढळून आलं की लाईट हा पार्टिकल सोबतच कशाचा बनलेला आहे? वेव्हचा बनलेला आहे. मग हे जे लाईटचं ड्युअल नेचर आहे, हे लाईटचं ड्युअल नेचरसुद्धा ह्या क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने आपण आयडेंटिफाय किंवा प्रूव्ह करू शकतो. सो दीज आर सम ऑफ द फेल्युअर्स ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. ओके, आता आपण बघतोय ब्लॅक बॉडी रेडिएशन. मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की क्लासिकल मेकॅनिक्स फेल्स टू एक्सप्लेन द कर्व्स विच आर ऑब्टेन ड्युरिंग द रेडिएशन ऑफ ब्लॅक बॉडी. मग आता हे ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय, त्याच्या अगोदर रेडिएशन म्हणजे काय ते बघू. रेडिएशनची आपण त्या ठिकाणी डेफिनेशन देऊया. मित्रांनो, रेडिएशन म्हणजे काय? इट इज डिफाईन्ड ॲज ए वेव्ह. ही काय आहे? एक वेव्ह आहे, तरंग आहे. विच इज प्रोड्युस्ड बाय द ऑसिलेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या ऑसिलेशनमुळे जे तरंग निर्माण होतात त्या तरंगांना आपण काय म्हणणार आहोत? रेडिएशन. हे रेडिएशन कोणाच्या ऑसिलेशनमुळे निर्माण झाले? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. म्हणून हे जे तरंग आहे किंवा ह्या ज्या वेव्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. का? कारण की त्या कोणाच्या ऑसिलेशनमुळे निर्माण झाले? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या. सो इलेक्ट्रिकच्या ऐवजी इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह निर्माण होते त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण काय म्हणणार आहोत? रेडिएशन म्हणणार. काय म्हणणार आहे? रेडिएशन. मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे, एखादा सॉलिड ज्यावेळेस रेडिएशन इमिट करतो, रेडिएशन बाहेर टाकतो, ते रेडिएशन कोणामुळे असतं? ते कोणामुळे बाहेर टाकलं जातं? तर व्हायब्रेशन ऑफ इट्स पार्टिकल. त्या सॉलिड कंपाऊंडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स ज्यावेळेस व्हायब्रेट होतात त्यांच्या व्हायब्रेशनमुळे जे तरंग बाहेर टाकले जातात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला आपण काय म्हणणार आहोत? रेडिएशन. बघा काय म्हणतंय? रेडिएशन इमिटेड बाय एनी सॉलिड ॲट एनी टेम्परेचर इज ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ इट्स पार्टिकल. त्या सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्स व्हायब्रेट होतात, त्या व्हायब्रेशनमुळे त्याच्यावरून काय बाहेर टाकलं जातं आहे? रेडिएशन. ते पार्टिकल्स आपोआप व्हायब्रेट्स होतील का? नाही. ते कशामुळे व्हायब्रेट होतं ते आपण आता पुढे बघूया. मित्रांनो, आपण आताच म्हटलं की जे रेडिएशन बाहेर टाकलं जातं ते रेडिएशन कोणामुळे? तर जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समध्ये व्हायब्रेशन्स होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळे रेडिएशन बाहेर टाकलं जातं. आपण काय म्हटलं? ॲट लो टेम्परेचर द इमिटेड रेडिएशन इज ऑफ लो फ्रिक्वेन्सी. टेम्परेचर कमी असेल तर व्हायब्रेशन्सचं प्रमाण, पार्टिकल्सचं व्हायब्रेशनचं प्रमाण पण कमी असेल आणि पार्टिकल्स कमी व्हायब्रेट होतात म्हणून त्याच्यामधून जे रेडिएशन बाहेर टाकलं जातं त्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? लो आहे. पण टेम्परेचर वाढवलं, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेडिएशन इज ऑल्सो इन्क्रीजेस. कशामुळे? टेम्परेचर वाढलं तर पार्टिकल्सचं व्हायब्रेशन वाढणार. व्हायब्रेशन जेवढं वाढेल तेवढं त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडण्याचं प्रमाण वाढणार आहे. सो ॲट लो टेम्परेचर radiation is of low frequency, but as the temperature increases radiation is also increases. पुढचा पॉईंट काय म्हटलं आपण? डिफरंट सॉलिड इमिट रेडिएशन ॲट डिफरंट रेट. दोन वेगळे सॉलिड्स आहेत, ते सॉलिड वेगळे का आहेत? कारण की त्यांचे पार्टिकल्स कसे आहेत? वेगळे. पार्टिकल्स वेगळे आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारं व्हायब्रेशन पण कसं असणार आहे? वेगळे. पार्टिकल्स वेगळे, व्हायब्रेशन्स वेगळे, म्हणून त्याच्यातून बाहेर पडणारं रेडिएशन पण कसं असणार आहे? वेगळं असणार. सो रेट ऑफ रेडिएशन ऑफ डिफरंट पार्टिकल्स इज डिफरंट. काय म्हणतंय? डिफरंट सॉलिड इमिट रेडिएशन ॲट डिफरंट रेट ॲट सेम टेम्परेचर. टेम्परेचर सारखं आहे पण दोघं जे सॉलिड आहे त्याचं कन्स्टिट्युएंट्स कसे आहेत? वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्यातून निर्माण होणारं जे रेडिएशन आहे त्याचा रेट कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग रेट मॅक्सिमम असेल, बट रेट इज मॅक्सिमम वेन सॉलिड इज परफेक्टली ब्लॅक.
तो सॉलिड समजा परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडण्याचा जो रेट आहे तो रेट कसा असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. मग परफेक्ट ब्लॅक बॉडी आपण कशा पद्धतीने निर्माण करू शकतो ते आपण आता बघूया. हां मित्रांनो, आपण आता बघतो ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी म्हणजे काय आहे, हॉलोस्पियर. हॉलोस्पियर म्हणजे काय, तर अशा पद्धतीने आपण तो दाखवू शकतो. ठीक आहे. या हॉलोस्पियरचा आतमधला जो भाग आहे तो आपण कार्बन ब्लॅकने कोटिंग करणार आहे. कार्बन ब्लॅक जो आहे इट इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी एलिमेंट. हा काय आपला मित्रांनो, हा काय हॉलो मेटल स्पियर म्हणजे पोकळ मेटलचा एक गोल आहे. या पोकळ मेटलच्या गोलचा आतमधला जो भाग आहे त्याला आपण कोटिंग करणार आहे. कशाचं, तर कार्बन ब्लॅकचं. ओके मित्रांनो, आपण ब्लॅक बॉडी बघतो आहे. ब्लॅक बॉडी काय आहे, हॉलो मेटल स्पियर, एक पोकळ मेटलचा गोल की ज्याच्यामध्ये काय एक आपण छोटंसं एक छिद्र ठेवलं आहे. या मेटलच्या स्पियरला आतमध्ये आपण कोटिंग केलं आहे. हे कोटिंग कशाचं आहे, कार्बन ब्लॅक कोटिंग आहे. कार्बन ब्लॅक हा जो एलिमेंट आहे, हा जो कार्बनचा जो प्रकार आहे तो काय करतोय, 99% रेडिएशन ॲब्सॉर्ब करतोय. अशा या कार्बन ब्लॅकचं आपण आतल्या बाजूला काय केलं आहे, कोटिंग केलेलं आहे. बरोबर. आणि फक्त इथं आपण एक छोटासा होल ठेवलेला आहे. आणि आता अशा या मेटलवर आपण काय केलंय, लाईट इन्सिडेंट केला आहे. बघा इथून तो लाईट आपण इन्सिडेंट केला. लाईट इन्सिडेंट केल्यामुळे इथं तो लाईट आदळणार. इथं लाईट आदळल्यामुळे तो काय होणार, परावर्तित होणार. बघा अशा पद्धतीने तो लाईट काय झाला, इथं लाईट आदळला, तो इकडे रिफ्लेक्ट झाला, इथून इकडे रिफ्लेक्ट झाला, इथून परत इकडे रिफ्लेक्ट झाला. अशा पद्धतीने तो आतमध्येच रिफ्लेक्ट होत गेला आणि त्या हॉलो मेटल स्पियरने तो संपूर्ण लाईट काय केला, ॲब्सॉर्ब केला. कोणाच्या मदतीने, कार्बन ब्लॅकच्या. लाईट बाहेर पडतोय का, नाही. लाईट हा बऱ्यापैकी तो काय झाला आहे, 99% काय झाला तो त्या मेटलने ॲब्सॉर्ब केला. मग इथं संपूर्ण आतमध्ये तो लाईट आल्यामुळे या मेटलमधले जे काय पार्टिकल्स आहेत, जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचं काय होणार, टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं की व्हायब्रेशन्स वाढणार. आणि व्हायब्रेशन्स वाढलं की याच्यातून जे रेडिएशन्स बाहेर पडतील, त्या रेडिएशनला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, ब्लॅक बॉडी रेडिएशन. मग परफेक्ट ब्लॅक बॉडी कशी तयार केली आपण, एक हॉलो मेटल स्पियर घेतला, त्याला आपण कार्बन ब्लॅकचं कोटिंग केलं. त्या मेटल स्पियरला एक छोटासा आपण होल ठेवला, छिद्र ठेवलं. त्याच्यातून आपण लाईट इन्सिडेंट केला. तो लाईट आतमध्येच रिफ्लेक्ट होऊन त्या कार्बन ब्लॅकच्या मदतीने त्या हॉलोस मेटल स्पियरने काय केलं आहे, ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे. रेडिएशन पूर्णपणे ॲब्सॉर्ब झाल्यामुळे त्याच्यातल्या पार्टिकल्सचं टेम्परेचर वाढतं आहे, व्हायब्रेशन्स वाढतं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून लाईट इमिट व्हायला, लाईट बाहेर पडायला सुरुवात होते. ते जे रेडिएशन बाहेर पडतं त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. या ब्लॅक बॉडी रेडिएशनमुळे जो लाईट बाहेर पडतो त्याच्या ज्यावेळेस आपण ग्राफ काढतो, त्या ग्राफच्या ज्या कर्व्स आहेत त्या कर्व्हचं नेचर आपण क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचा अभ्यास करू शकतो. सो दिस इज द फेलियर ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. थँक्यू.